नमस्कार. आज आपण एक वाटी तांदूळ वापरून ओला नारळ वापरून खूपच स्वादिष्ट आणि पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत. तर एक वाटी तांदूळ घेऊन असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. स्वच्छ धुवून झालं की हे 4 ते 5 तासासाठी भिजवून घ्यायचं किंवा रात्रभरसाठी भिजवलं तरी चालेल, सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे. आपण भिजवून हे 4 ते 5 तासासाठी झाकून ठेवूया. तांदूळ बघू शकता आपण छान असं भिजलं आहे. 5 तास झाले आहेत. तर तांदूळ पाण्यामध्ये छान फुलले आहेत, छान भिजले आहेत. तर ह्यापासून आता आपण नाश्ता बनवूया. तर काय नाश्ता बनवायचा तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तांदूळ छान भिजून झाला आहे आणि हे पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला एका चाळणीत. तर पाणी नितळून घेतलं आहे तांदळामधलं. तर आत्ता आपल्याला हे एका चाळणीत काढून ठेवलं आहे तांदूळ आणि आत्ता इथे पाऊण वाटी असं पोहे घेतले आहेत. तर हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धूळ कचरा वगैरे असतो, निवडून स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्याने आणि एक 5 मिनटं असं आपल्याला हे पोहे छान भिजवून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये आणि भिजवून घ्यायचं आहे. हे स्वच्छ झाले आहेत पोहे. आता आपण यातलं पाणी काढून घेऊया. पाणी काढून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला आता हे तांदूळ घेतलेलं आहे नितळून ते मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्या तांदळाची. तर यामध्ये तांदूळ टाकून घेतला आहे आणि आता भिजवलेले पोहेही टाकून घेऊया आपण. पाऊण वाटी असं इथं मी ओल्या नारळाचा चव घेतला आहे, तोही यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. तिन्ही वस्तू आपण टाकून घेतल्या आहेत. आता बिना पाण्याचंच भरडून घेतलं आहे. आता थंड पाणी टाकून घेऊया रूम टेम्परेचरवरचं आणि अजून एकदा आपण ह्याची बारीक पेस्ट करूया. ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही छान असं बारीक पेस्ट झाली आहे. तर आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया पातेल्यात. तर ह्याची रिबिन कन्सिस्टन्सी झाली आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण पाहिजे. तर छान असं मिश्रण तयार आहे. तर साईडला हे ठेवूया झाकून आणि आपल्याला याच्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी बनवायची आहे. तर हे मऊसूत असं मिश्रण तयार झालं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून थोडंसं मिक्सरचं भांडं इसळून आपण त्यात पाणी टाकलं आहे आणि थोडंसं जास्त पाणी न टाकता थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, म्हणजे आपलं अन्नही वायाला जात नाही. हे साईडला ठेवूया झाकून. आता हिरवी चटणी बनवण्यासाठी अर्धा मी नारळ टाकून घेतला आहे. नारळचे काप टाकून घेतले आहेत ओल्या नारळचे. 2 चमचे असं डाळवं घेतलं आहे. तर डाळवं नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजलेले टाकले तरी चालेल. इथं कोथिंबीर घेतली आहे 1 वाटी. कढीपत्ता पाने घेतले आहेत 5 ते 7 आणि आवडीनुसार मिरच्या घेतल्या तरी चालेल. मी 3 ते 4 अशा मिरच्या घेतल्या आहेत. आलं घेतलं आहे 2 इंच. मीठ घेतलं आहे चवीनुसार. काळी मिरी टाकली आहे 4 ते 5 आणि पाव चमचा जिरे टाकले आहे. तर यामध्ये काळं मीठ टाकलं आहे थोडंसं आणि मिक्सरला असंच भरडून घेतलं आहे. नंतर थंड पाणी टाकून आपल्याला याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. आवडीनुसार कमी जास्त तुम्ही पातळ करून घेऊ शकता. तर थोडंसं आपण ह्याला तडका देऊन अजून चविष्ट अशी चटणी बनवूया. तेल गरम करून जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी तडतडली की लाल सुकी मिरची आणि कढीपत्ता पाने आणि थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया आपण ही चटणी. ही चटणी आपल्याला आपल्या नाश्त्याबरोबर खायला तयार आहे. तर आता मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे. ह्यात थोडंसं पाणी टाकूया आपण 2 ते 3 चमचे असं आणि हे पाणी टाकून चांगलं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकजीव असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपलं तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या पळीला एक रेष मारली तर अजिबात असं मिश्रण हे खाली घसरत नाही. हे आपल्याला आत्ता हे आपल्या नाश्ता बनवण्यासाठी परफेक्ट मिश्रण आहे. तर इनो 1 पॅकेट टाकलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण
ढवळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान मिश्रण झाले आहे आणि थोडंसं तुपाचा ब्रश किंवा तेलाचा लावून आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅस ते ठेवला आहे. मध्यम गॅस करून तवा तापवून घेतला आहे. आता बारीक गॅस केला आहे आणि त्यावर मिश्रण टाकलं आहे. तर तुम्ही ओळखू शकता हा नाश्ता आपला काय आहे. तर हा स्पंज लोणी डोसा आपण बनवतोय. तर स्पंज डोसा बनवतोय तर 2 मिनिटानंतर बघू शकता कडा आपोआप सुटतात. मध्यम गॅसच आहे. तर यावर आपण घरी बनवलेले लोणी टाकलं आहे. तर तुम्ही बटर टाकलं तरीही चालेल. हे लोणी भरपूर असं टाकून हा डोसा खूपच स्वादिष्ट लागतो हिरव्या चटणीसोबत. तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने हा नाश्ता बनवून पहा. नाश्ता हा बनवून पाहिला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसेही बनवून घेऊया. मध्यम गॅसच आहे. मध्यम आचेवरच आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांनी तुम्ही बघू शकता किती छान असा स्पंजी हा डोसा बनतोय. त्याच्यावर खूप छान जाळी पडते आणि ह्याच्यावर भरपूर सारं लोणी घालून आपल्याला हा स्पंज डोसा पलटून घ्यायचा आहे. लोणी वितळलं की एक अर्धा मिनिटासाठी आपल्याला पलटून भाजायचं आहे. असाही आपण वाफवूनच घेतला आहे. पण लोणी मस्त त्या डोश्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि हा डोसा खूपच स्वादिष्ट लागतो खायलासुद्धा. तुम्ही बघू शकता खूप छान आपले हे स्पंज लोणी डोसे झाले आहेत. तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका. आपण हे सर्व करूयात डोसे हिरव्या चटणीसोबत. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.